भारतामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएमच्या फेरफार मतमोजणीबाबत आदेश काढण्यात आले आणि विशेष म्हणजे पराभवी उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला। होय, तुम्ही खरं ऐकताय। हरियाणामधील पानिपत जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सरपंच पदाच्या निवडणुकीवरून वाद निर्माण झाला होता। तो वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता। 2 नोव्हेंबर 2022 साली बुआना लाखू या गावातील सरपंच पदाची निवडणूक झाली। त्यामध्ये कुलदीप सिंह यांना विजय घोषित करण्यात आले होते, पण या विरोधात पराभवी उमेदवार मोहित कुमार यांनी याचिका दाखल केली। परत मतमोजणीचे जे आदेश आहेत ते पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने रद्द केले। मोहित कुमार यांनी हार न मानता या याचिकेच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेत एकाच बूथची नव्हे तर पूर्ण मतमोजणी परत करण्याचे आदेश दिले। इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन व बाकी सर्व नोंदी मागवल्या गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली ही मतमोजणी परत केली आणि विशेष म्हणजे मोहित कुमार यांना विजय घोषित करण्यात आले। जर भारत देशातील एका छोट्याशा गावातील सरपंच पदाच्या निवडणुकीचे फेरफार तपासणीचे आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकते, तर आज देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे ईसीआयवर आक्षेप घेतले त्याबद्दल फेरफार तपासणीचे आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही का, किंवा हो किंवा नाही यावर आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।